नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. थिरुअनंतपुरम किंवा त्रावणकोर या केरळम ह्या राज्याच्या राजधानीतून तुमचं स्वागत करतो. घ्या घ्या घ्या, फोन घ्या, बोला जरा मला तुमची भाषा. हां, ഹലോ പറയ്. ആ മാക്സിമം ട്രൈ ചെയ്യാം. ആ ശരി ശരി ഓക്കെ ഓക്കെ ഓക്കെ. जरा तुम्ही आपापसामध्ये बरं का, ही सगळी मराठी भाषिक आपली माणसं आहेत. जरा तुम्हीच 4-5 जण मिळून जरा मल्याळीमध्ये सांगा. जर कुलकर्णी, मिस्टर कुलकर्णी, इधर पकडा. मल्याळीमध्ये मला सांगा बरं सध्या काय चाललंय. നമസ്കാർ. ഒന്നുമില്ല, ഇപ്പം हां, ഇലക്ഷൻ്റെ സമയമാണ്. ഇലക്ഷൻ്റെ ഇപ്പം നടന്നുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. 9-ാം തീയതി ഇലക്ഷനാണ്. അതിനെ കുറിച്ചുള്ള കുറച്ച് कोण जिंकणार आहे मल्याळीमध्ये सांगा बरं मला. അതിപ്പം കറക്റ്റ് ഒന്നും പറയാൻ പറ്റത്തില്ല. बरं, इकडे घ्या. अरे काय हे, जरा ह्यांना जरा मल्याळीमध्ये उत्तर द्या बरं. हे काय जे म्हणले ते बरोबर आहे का ते? ഇപ്പോഴത്തെ സാഹചര്യം അനുസരിച്ച് നോക്കുമ്പം ഒരു 90% കോൺഗ്രസിനായിരിക്കും ചാൻസ് കൂടുതൽ. ഒന്നിന് കൂടുതൽ BJP കിട്ടാൻ സാധ്യതയുണ്ട്. പക്ഷേ നിലവിലുള്ള നേരത്തുള്ള ഭരണം വെച്ച് നോക്കുമ്പോൾ അപ്പം നമ്മളെ കമ്മ്യൂണിസ്റ്റ് പാർട്ടിയുടെ ഭരണം ഇത്രയും ഡൗൺ ആയിട്ടാണ് കാഴ്ചവെച്ചത്. म्हणले ते खरं आहे का सगळं? थांबा की. काय मल्याळीमध्ये मला सांगा, म्हणजे मी जरा അല്ല ഇത് ഇപ്പോൾ പറഞ്ഞതെല്ലാം കറക്റ്റാണ്. പക്ഷെ മലയാളത്തിൽ പറയുമ്പോൾ നിങ്ങൾക്ക് അറിയത്തില്ല, അതുകൊണ്ട് പറഞ്ഞിട്ടും കാര്യമില്ല. हे घ्या, हे काय म्हणले मल्याळीच मध्ये सांगा, नंतर घेईनच मी भाषा. പറയുന്നതെല്ലാം കറക്റ്റാണ്. കാരണം ഒരു 90% കറക്റ്റ് വരും. काँग्रेस ओके, तुमचं शिक्षण मल्याळीमध्ये इथंच झालं? गावाकडे झालं. हे जे म्हणले ते मल्याळीत सांगा जरा, सार काढून त्याचा. ഇതിപ്പോൾ ഇപ്പോൾ കമ്മ്യൂണിസ്റ്റ് പാർട്ടിയാണ് ഇപ്പോൾ നിലവിലുള്ള ഇതാണ്. ഇപ്പോൾ നമുക്ക് എന്തെങ്കിലും മാറ്റം ചാൻസ് ഉണ്ട് കോൺഗ്രസിൻ്റെ. एक मिनिट वेळ राहू द्या. मला ना ह्या मंडळींचा, जे सांगली जिल्ह्यातले त्यांचा व्यवसाय काय ते तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. ह्या मंडळींचं प्रचंड कौतुक वाटतं. मी नेहमी म्हटलं आहे महाराष्ट्राला की ही सांगलीकर मंडळी देशाच्या कानाकोपऱ्यात गेली आणि मराठी मनुष्य व्यवसाय करू शकत नाही ही मान्यताच त्यांनी खोडून काढली. म्हणजे मी लाल चौकात जेव्हा उभा आहे, 370 कलम रद्द झाले त्या दिवशी पण मला सांगलीचा मनुष्य भेटला, मणिपूरमध्ये पण भेटला, कोलकात्यात पण भेटला आणि आता त्रावणकोरमध्ये भेटला. बरं, ह्या व्यक्तींचं वैशिष्ट्य असं आहे आपल्या ह्या माणसांचं की ह्या मातीत ते मिसळून जातात, काही वेगळे पण नाही. कुलकर्णी, आता मराठीत सांगा तुमचं पूर्ण नाव काय, गाव काय? मी विकास श्रीकांत कुलकर्णी, राहणार पाडळी, तालुका तासगाव. आणि तुमचं शिक्षण? माझं शिक्षण येतं केरळमध्येच झाली. डिग्री पत्र गेली. तुम्ही कुठल्या कॉलेजला शिकलात? प्राथमिक शिक्षण? मी आर्ट्स कॉलेजमध्ये शिकलो आणि SME स्कूलमध्ये शिक्षण झाले माझं. तुमचं पूर्ण शिक्षण मल्याळी? शिक्षण फुल मल्याळमध्येच झाले. मग तुम्हाला ही मल्याळी चित्रपटातली गाणी वगैरे येतात? येते जर एखादं म्हणून पिक्चर दाखवा. वगैरे. नाही ना, सिरियसली नाही, मी ह्यासाठी म्हणतोय, तो काही तुमच्या प्रेक्षकांच्या विनोदाचा भाग नाही आहे. ह्या मातीत कशी ही माणसं मिसळली. बरं, हां, तमिळ पण येतं काय तुम्हाला? तमिळ पण येते. तमिळ पण मला येते. येतं? आधी तमिळ घ्या, कारण तिकडे विजय उभारलेलाच आहे म्हणून. हा, बरं, तमिळ घेऊ आधी. हे 4च ओळी काय फार. तुम्हाला कल्पना पाहिजे की तुम्ही लोकांना खरं तर मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि मराठी माणसाचे हे प्रतिनिधी आहेत की जे महाराष्ट्र आणि जगभरात, म्हणजे भारतभर तर फिरलेले. हां, एक 4च ओळी. तुमचा काय आवाज बघायचा नाही आपल्याला. आपडी पोड 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 असती पोड. बरं, हे यांच्याकडे द्या दोघं. बरं, हां, तुम्ही सुंदरी ये वा वेण्णिला वेवा. सुंदरी ये वा वेण्णिला वेवा. एवढंच? नाही, इथलं मल्याळमचं कसं आहे, हां, मल्याळम म्हणजे तमिळीच इथं जास्त लोकल. जवळजवळ सगळी तमिळीच आहे. 60% आपला तमिळमधून व्यवसाय आपला. तुमचा व्यवसाय 60%? आपल्या त्रिवेंद्रमध्ये जवळजवळ 60% तमिळच माणसं. ओके. 40% मल्याळी आणि तमिळी असा मिक्स आहे. मिक्स आहे. आमचा जास्त व्यवसाय आपला त्रिवेंद्रबाई तमिळनाडूत होतं, ते आता पुन्हा राजधानी बनवून केरळात घेतले, त्यामुळे तमिळ जास्त आहे तिथे, त्यामुळे इथं तमिळ जास्त चालते. 90% व्यवसाय तमिळमध्ये चालतो. मल्याळी आपण असल्यामुळं मल्याळी पण आपण बोलतो, तमिळ पण जास्त. तुम्हाला सगळ्यांना किती वर्ष झाली इथे? मला मी 1983 साली इथं आलोय. 83 ती वर्ष, 17 आणि 25. 17 आणि 25 42 वर्ष येतो. तुम्ही साहेब किती वर्ष? मी 97 ला आलोय. 97. ती 13 वर्षी 25. तमिळनाडूमध्ये आलोय 87 ला. तुम्ही? 2010ला. तुम्ही साहेब? 92. 92. तुम्ही? 77 किती? 77.
पण तुम्ही घरी मराठी बोलता का? कारण घरी मराठीच बोलतो आणि जेवण वगैरे आपलं त्या स्टाईलचंच असते. ओके. जेवण हे सगळं आपल्या साईड 77ला हे कुटुंब 1977 साली आलेलं कुटुंब आहे, ज्या वर्षी माझा जन्म झाला. 77 यांचं पप्पा, पण त्यांचे पेरियप्पा म्हणजे त्यांचं मोठं चुलतं होतं नाही, जवळजवळ त्यांनी 58 साली आलेले ते इथं ह्यांचं 58 नंतर आमचं मामा आणि ह्यांचं चुलतं असे फिरत 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 लास्ट त्रिवेंद्रमध्ये आले ते 76 साली. तिथनं मोरचाही व्यत्यस्त माहिती आहे, ही खरे आले ते 58 साली. आणि ह्या सगळ्यांचं इथल्या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान आहे, बरोबर ना? तुमचं कुठल्या विधानसभा मतदारसंघात आहे? आमचे तर त्रिवेंद्रमध्ये तुमचं तुमचे सगळे माझं नॅटिंगरा तालुक्यात आहे. इथनं 20 किलोमीटर गाव आहे. तिकडं आमदार वेगळा आहे का मग? होतं तर आमचं. तिकडं आमदार तुमचं सगळ्यांचं ओके ओके. आणि ज्या कारणासाठी या मंडळींशी आपण संवाद साधतोय, अर्थातच केरळमध्ये काय होईल, कारण मी जे काल विश्लेषण केलं, 40 वर्षानंतरचं मोस्ट अनप्रेडिक्टेबल हे इलेक्शन आहे, ज्याचा अंदाज कोणाला बांधता येत नाही. तरीही काँग्रेसला थोडा वरचष्मा आहे, त्या सगळ्याचं कारण पण समजून घेणार आहे. तर मुळात ह्या मंडळीकडनंही काही राजकीय विश्लेषक नाहीत, राजकीय विश्लेषक माझ्याशी बोलतीलच, त्यांच्याकडनं मी त्यातले तानेबाने सगळे समजून घेईन. पण आपलं राज्य आणि हे केरळ, काय फरक दिसतो? केरळ तसं बघायला गेलं तर केरळ एक नंबर आहे. इथलं प्लेमेट राहणे सगळं एकदम मस्तपैकी आहे आणि गुंडाईज कमी आहे इथं. म्हणजे आपल्याकडे कसं आहे, पावली पावली दादागिरी भांडण काढणे हे असं इथं बिलकुल नाही आहे. सगळे मन मिसळ माणसं आहेत इकडचे, सगळे समजून घेणारे माणसं आहेत. आपल्याला बी काही तकलीफ देत नाही ते, आपण पण त्यासनी काही तकलीफ देत नाही. पण आपल्याकडे तसं नाही, आपल्याकडे बाहेर न येऊन आपल्यावरच दादागिरी करते ते. त्यामुळं त्याच्यात बघायला गेलं तर हे केरळा एक नंबर आहे. इथले रस्ते काय, इथली शाळा, इथली आरोग्य व्यवस्था, रस्ते तर फारच बेकार होते. जवळजवळ आता 5 वर्षानंतर जेव्हा भाजपनं वरनं जे मोठा जे प्लॅन दिला आहे तर रस्ते करायला, तर त्याने बऱ्यापैकी आता रस्ते केलेले आहे ते. तेच ते नितीन गडकरींची राष्ट्रीय महामार्ग त्याने केले. मस्त केले ते. शाळा एज्युकेशन आहेत ना, एक नंबर एज्युकेशन आहेत ना, जवळजवळ 95 ते 97% इथली साक्षरता त्यांची आहे. बाकी म्हणायला गेलं तर दुसरा आरोग्य व्यवस्था पण इथं एकदम चांगला आहे. आता क्लायमेट इथं चांगलं असल्यामुळं आरोग्य पण इथं चांगलंच आहे आणि आरोग्य सेवा पण इथं चांगलीच आहे, नाही म्हणता येत नाही. का तर आम्ही पण हॉस्पिटलला जातो, तिथं गेल्यानंतर आपलं जे आपल्याला ट्रीटमेंट मिळते ते एकदम चांगले आहे. ओके. हां, आपल्याकडे पण भ्रष्टाचार आहे, तामिळनाडूमध्ये पण आता आम्ही कसं झालं आहे, आम्ही आता जवळजवळ 43 म्हणजे माझ्या वयाच्या 7 वर्ष इथं आलेलं आहे. मग ते महाराष्ट्राचं जे काय आहे ते आपल्याला एवढं काय जाणीव नाही. मी पण सांगतो की हां, तुम्हाला, बाकीचे- इथे भ्रष्टाचार आहे का? आहे, नाही असं म्हणता येत नाही, भ्रष्टाचार आहे, पण कसं आहे नॉर्मलमध्ये आहे. जसं मोठं घोटाळा होते असं इथं मोठा नाही, नॉर्मलमध्ये आहेच, जे प्रत्येक ठिकाणी चालूच आहे. नाही, प्रत्येक काम इथलं काम आहे, पैसे दिल्याशिवाय होत नाही अशी अशी परिस्थिती काय आहे. नाही, असं काय नाही, असं काय नाही, असं नाही काय ना? नाही, नाही असं ना? काय नाही. त्यावेळी ऑफिसला गेलं का नाही, तसं काय नाही. आपण दिलं की 2 दिवसात काम आपण व्यवस्थित जर आपण ते व्यवस्थित प्रक्रिया केली तर काम ही व्यवस्थित होते. की कुठं अडचण येत नाही आपल्याला, बाबा पैसे दिलं तर होईल असं नाही आहे. पण व्यवस्थित आपण जर त्याचं हे केलं तर एकदम काम क्लिअर होतं. मी हा प्रश्न प्रेक्षकांच्या माहितीसाठी का जाणीवपूर्वक विचारला, कारण डाव्यांचं इथं सरकार आहे आणि डाव्यांकडनं राजकारणातला शुचिर्भीतपणा आणि त्यांनी राजकारणाला अपेक्षित असलेल्या कृती ह्या अधिक चांगल्या पद्धतीनं कराव्या अशी साधारणपणे डाव्या विचारसरणीला त्याला न मानणाऱ्या मंडळींची पण अपेक्षा असते. आणि त्यामुळे हे सगळे व्यावसायिक असल्यामुळे यांचे फोन वाचतायत सतत आणि ते मल्याळी भाषेत बोलत आहेत. पण म्हणून मी हा प्रश्न विचारला की आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की पैसे देऊन सुद्धा काम होईल की नाही याची खात्री नाही. त्यामुळे किमान पक्ष इथे आत्ता जे काही चित्र आहे त्या चित्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये इथं भ्रष्टाचार आहे की नाही हा प्रश्न विचारला. पण सरकार कोणाच येईल मग आता इथं आता काँग्रेस सरकार येईल असं माझा तर अंदाज आहे. ओके, बरं. बरं का तर गेली 10 वर्ष झाल्या त्यांचं कंटिन्यू सरकार चालू आहे डाव्यांचं. मग ते वेळेस ह्या वर्षी वेळेस त्यांचं जवळजवळ शेवटच्या 2-3 वर्षात वेळेस सरकारमध्ये भरपूर कार्यक्रम म्हणजे भरपूर वेळेस व्हेरिएशन झालेलं आहे. एक आई पण स्वामीचं म्हणा, परत दुसरं पण- शबरीमला हां, ते शबरीमलाचं आहे. असे मेन प्रॉब्लेम झाल्यामुळं वेळेस डाऊन वाटतंय. की माझा अंदाज आहे की 90% तरी काँग्रेस येईल आणि आपलं भाजपला म्हटलं तर एक माझ्या अंदाजाने की 5 सीटा ऑल केरळामध्ये मिळायचे
शक्यता आहे. मिळतं. थांबा, ह्यांना विचारतो काय कोणाचं सरकार येईल आणि काय येईल. तर बदलून सरकार 5-5 वर्षाला बदलून येते तर मागच्या वेळेला झालं नाही तसं. तसं झालं नाही. त्यामुळे आता जरा काँग्रेस याचा चान्स आहे बऱ्यापैकी. इथली लोक बऱ्यापैकी सुशिक्षित लोक आहेत, शिकलेले लोक आहेत, पैशाला बळी पडत नाहीत. बऱ्यापैकी इकडं हे पैशावर मतदान होत नाही. पैशावर मतदान बऱ्यापैकी होत नाही. ते 1 रुपया देत नाही. असं? घेत पण नाही काय ते. तुम्ही सगळे दुर्दैवी आहे. तुम्ही महाराष्ट्रात यायला पाहिजे. चांगलं आहे. 25,000 रुपये तुम्हाला मिळाले असते की राव. सगळे सुशिक्षित लोक आहेत, त्यामुळं कुठलाही भ्रष्टाचार बऱ्यापैकी होत नाही. ओके, पण मुद्दे कुठले आहेत की जे ह्या डाव्या सरकारच्या विरोधात गेलेत? जसं शबरीमलाचा मुद्दा सांगितला. आम्ही हा शबरीमलेचा मुद्दा आता जरा उठून धरलेला आहे, उचलून धरलेला आहे. हम्म. त्यामुळे जरा काँग्रेसनं कम्युनिस्ट म्हणजे देवाला मानत नाही ते. अशी साधारण धारणा आहे. साधारण धारणा म्हणजे बरीच कम्युनिस्ट लोक देवाला सकट जात नाहीत. काय उत्सव असला तर तिथं नुसतं नावासाठी जाते ते. पण मग काँग्रेस काय येईल? तिथं तर मुस्लिम लीग पण आहे त्यांच्याबरोबर. असलं तरी पण आता काहीतरी बदल होणं पाहिजेच ना. इथं दुसरं सरकार नाहीच आहे ना, 2च पार्टी आहेत. चॉईस ही 2च आहे ना, एक काँग्रेस आणि कम्युनिस्ट. आता चॉईस एकदम बीजेपीला जावं म्हणजे तर एवढ्या सीटा काय एकदम येणार नाही. एकदम काही येऊ म्हणजे शकत. आरामशीर पलटी होणारच काँग्रेस लेफ्ट. 140 जागा आहेत. हो, 140 सीटा त्याच्या. काँग्रेसला कमीत कमी 100 जागा आहेत. 100 जागाचा अनुमान आहे, पण मला काय वाटत नाही एवढे येतील. कारण 70-80 तरी बीजेपी होणार. कम्युनिस्टला नाही. आता आमच्या वार्डमध्ये कम्युनिस्ट नेता सकट मिळाला नाही. त्यासाठी काय मिळालं नाही? चांगलं काम वर्किंग कमिटी कमिटी जो जानदार नेता म्हणजे ह्या परिसरात राहणारा व्यक्ती एखादा मिळाला नाही की आता उभा केला. हे एक सिनेमा नट आहे, त्याला आम्ही सिनेमातच बघितलं होतं. पार्टीमध्ये कधी बाबा हे कम्युनिस्टांनी तिकीट दिले का? कम्युनिस्ट दिले. हां. आता ही जो त्यांना उमेदवार मिळाला नाही. मिळाला नाही. काँग्रेस आता राहिलाय ते त्यांच्यात यक्की नाही. मी उमेदवार भारी होतो या वार्डात, पण ती ही वार्डात बीजेपीचं जरा वर्चस्व असल्यामुळं ही वार्ड सोडून दुसऱ्या वार्डात गेली. गेले. कुलकर्णी तुमचं काय म्हणतं? कोणाचं सरकार येईल? कारण तुम्ही इथं जन्मलेले आहात म्हणून विचारतो. नाही, काँग्रेसचाच यायला चान्स आहे का, म्हणजे कम्युनिस्टने विरोध लय केले हिंदू लोकांचे. म्हणजे एक मेन शबरीमला आणखीन हिंदूचा विरोध असल्यासारखंच आहे त्यांचं काम. पण मग तिथे भाजपला मतदान केलं पाहिजे ना. केलं पाहिजे, पण काँग्रेस नाही, मी केलं पाहिजे म्हणजे करावं असं मी म्हणत नाही. जर समजा जे लोक नाराज असतील तर ती नाराज लोक काँग्रेसला का मतदान करतील? ते तर भाजपला करतील ना. ते अजून बीजेपीचं पण अजून एवढं येतं हे झालं ना अजून. हां, जे सगळीकडे पोचलेले नाही. बीजेपी सुद्धा आपलं नॉर्थला कसं लोक मला सांगा की जर तुमचा इतका विरोध आहे तर मग सगळेचे सगळे आता 140 मध्ये 7 ख्रिश्चन पण आहेत भाजपनं उभं राहिलेले, बरोबर ना? तर ह्या सगळ्या लोकांना घेऊन 4 ते 5च जागा काय येतील भाजपच्या? ते कसं आहे माहिती आहे का, भाजपचं अजून इकडं हे झाल्या काय म्हणजे वर्चस्व नाहीच अजून भाजपचं काय. आणि केरळातली लोक काय म्हणतात, भाजपला अजून तर काय म्हणजे मानव असं मतदान करायला तयार नाहीत. मग आता हे मोदीचं जरा हे असल्यामुळं ह्या बारीनं एक 4-5 सीटा जरी बसल्या तरी बास आहे त्या. कारण मोर्चा इलेक्शनला ते सोपं होते. आता आपल्या ह्याच्यातलं कॉर्पोरेशनमध्ये आपलं बीजेपीचं झालंय, त्रिवेंद्रम कॉर्पोरेशन बीजेपीचं झालंय सगळा. त्यामुळं एक 5-6 सीटा जरी आल्या बीजेपीच्या तर मोर्चे निवडणूक बीजेपीला सोपी होईल. मी जरा ना ह्यांच्याकडनं एक गोष्ट समजून घेणार आहे, जरा तुमच्या हातात राहू द्या. हे फार महत्त्वाचं आहे. हे जर काही एखादी गोष्ट विसरत असतील तर तो तुम्ही त्यांना ॲड करून सांगा. हे जे डाव्यांचं संघटन आहे की जे अगदी बूथ लेवलला आहे की नाही, ते अगदी तुमचा नगरपालिका वार्डपासून ते आमदारकीवर, हे जरा संघटन कसं आहे मला सांगा. त्यांचं पक्ष काम कसा करतो डाव्यांचा? डाव्याचा पक्ष काम कसं करतो म्हणजे डाव्याचा पक्ष ज्या टायमाला गरज असेल त्या टायमाला ते काम करतो. तळापासून काम करते. बाकी आता तुम्ही मागच्या आठवड्यात किंवा मागच्या महिन्यात ही कोण आम्हाला माहीत नव्हती. म्हणजे काय आता इलेक्शन जसं जवळ येईल तसं ती येणार बाबा नंतर बी इकडं तिकडं असं तसं आपला माणूस आहे हे असं सांगणार. मग त्यांचं वॉर्डमध्ये एक प्रमुख आहे का? प्रमुख आहे ती भरपूर कशी पद्धत त्यांची पद्धत कशी आहे? त्यांचं सेक्रेटरीला लय असतं या अधिकार असतो या. म्हणजे आपल्या अध्यक्ष उपाध्यक्ष ह्याचा काय अध्यक्ष नसतोय तो, त्यांचं सेक्रेटरीवर जॉईंट सेक्रेटरी म्हणजे ते आपला एरिया सेक्रेटरी ह्याच्यावर लक्ष असतंय. मग ती एरियाला सेक्रेटरी असतो तोच इकडे तिकडं सगळ्याला कंट्रोल करतो. पण मग तो जो कोणी जॉईंट सेक्रेटरी एरिया सेक्रेटरी आहे तो आणि सरकार सत्ता ज्या वेळेला असते त्यावेळेला त्याला कशी मदत करतं सरकार? तो सांगेल ते काम होतं का? नाही होत, तसं नसते. तसं जेव्हा आता एरिया सेक्रेटरी म्हटलं की त्याला ते ह्या एरियामधलंच राहिलं. ह्याच्यानंतर या मोर्चा आपला
एरिया सेक्रेटरी आला. एरिया सेक्रेटरी आला जॉईंट म्हणजे आपलं मेघला म्हणजे आपला काय म्हणते वार्ड ते सेक्रेटरी आला. मग ह्यानं त्याला सांगायचं त्याला सांगायचं मग ती शेवट तिथं बसणार. एकदम त्या ह्या माणसाच्या हातात सत्ता नाही की बाबा मी जाऊन काही काम करू शकतोय, तसं नाही. स्टेप बाय स्टेप होतं. ओके. आता मला एक सांगा की ह्या सगळ्या काळामध्ये हे घ्या, RSSनं बरंच काम केलं असं म्हणतात. नाही का केरळामध्ये RSSचं काम भरपूर आहे. काय काम दिसतं RSS आणि कोण काम करतंय? म्हणजे काम म्हणजे त्यांच्या पार्टीसाठी काम आहे. म्हणजे असं काय म्हणजे आपल्याला डेव्हलपमेंटचं काय काम नाही त्यांचं. सामाजिक काम नाही त्यांचं. पार्टी त्यांची RSSची पार्टीचं काम त्यांचं चांगलं आहे. पार्टीपुरतं काम आहे त्यांचं चांगलं. पण असं काय डेव्हलपमेंटला त्यांना काय म्हणजे कुठं त्यांचं MLA मंत्री बिंत्री काय असं नसल्यामुळं त्यासनी कामाचं कुलकर्णी बोला. काही नाही. आमचं एक लय चांगलं ॲम्ब्युलन्स RSS ची आहे. RSS अजून आणि मंदिरात बाबतीत शिवसेना कोणती शिवसेना? ती आम्ही काल शोधली ती. शिवसेनेच पण आहेत ना. ते पद्मनाभ स्वामीच्या मंदिराच्या बाजूला शिवसेनेचं ऑफिस आहे. काल मी महाराष्ट्राला दाखवलं ते, आता स्क्रीनवर तुम्ही बघताय. आणि त्या ऑफिसमध्ये शिवसेनेचा बोर्ड होता, दिवंगत बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा आहे. आतमध्ये गेल्यानंतर आता ते उद्धव ठाकरे यांचा चेहरा थोडासा झाकलाय. एकनाथ शिंदे मला दिसत. तो शिवसेनेची ते ॲम्ब्युलन्स आहे. होय, आहेत, सेवा आहे. सेवा चांगली. का तर आम्ही बरेच वेळा आले आमचे अपघात झाले किंवा आमचं मरण पावले माणसं गावले तर आम्ही शिवसेनेलाच बोलवतो. शिवसेनेचं ॲम्ब्युलन्स बोलवतो आम्ही. ती इथून महाराष्ट्रात पाठवतो. महाराष्ट्र पाठवले शिवसेना आपण RSS. आता आता मध्ये तुम्हाला सगळ्यांना एकच प्रश्न विचारतो, हा जो लव्ह जिहादचा मुद्दा आहे तो खरा आहे का? तो आहे पण इथं ह्या एरियात नाही. तो आपला area, त्या मलपुरम त्या area. साईडला. ते मल्लपूरवाले म्हणत असेल त्रिवेंद्रम नाही, आम्हाला काय इकडे माहिती. काय नाही. इकडे संख्या लव्ह जिहाद वगैरे असा प्रकार नाही. इथं ह्या साईडला काय नाही. बरोबर? काय सुद्धा. लव जिहाद नाही पिक्चर म्हणणं तिथंच ते सीमित राहिलं. काय एवढा- प्रत्यक्षात काही नाही. नाही एवढं काय मला वाटत नाही. आता एखादी गोष्ट हो झाली गावाले नाही तर काय नाही. नाही ना, एखादी गोष्ट काय झाली हे असेल, नॅरेटिव्ह नाही महाराष्ट्रातल्या केरळमध्ये प्रेक्षकांनी लक्षात- असेल तर मलप्पुरम कोळीकोडच्या पण आता असं आहे, मी तेच म्हणलं की मल्लपुरमचे लोक म्हणतील असेल तर इकडे त्रिवेंद्रमला असेल. नाही, नाही, तसं काय नाही. ते माहिती आहे सगळं. आम्हाने ठीक आहे. आता एक वेगळा प्रश्न विचारतो. ठीक आहे, आपलं आता हा विषय मिटला. हा काही सांगायचं आहे का तुम्हाला एरणात? आपल्या त्रिवेंद्रम पासून एर्नाकुलम जिल्ह्यापर्यंत जो भाग आहे की नाही सगळं हिंदू आहे. एकदम हिंदू जास्त आहे. तिथनं मोहरची मोहरत येतो एक 4-5 कोल्लमच्या पुढे कोल्लम एर्नाकुलमच्या मोहर. ती कोळेकोड मलप्पुरम कासरकोड ही जी जिल्हा आहे ती नाही ती जास्त माणसं आहे. तिकडं ही होऊ शकतं या झालंय असं पण म्हणता येत नाही, होऊ शकतं या म्हणताना बाबा होऊ शकते. पण ही मला वाटतं ही पिक्चर मध्ये सीमित. तिथं आपल्या राजावर काय फार परिणाम असं व्यापक स्वरूप नाही होत नाही होणार. वेगळा प्रश्न होणार. विचारतो वेगळा तुम्हाला. हे घ्या जरा तुमच्यापासून सुरू, कुणीमध्ये बोला. एक बाब मला लक्षात आली. तर कौशी नावाची एक समिती बसली होती, विवेक कौशी समथिंग आहे. त्या विवेक कौशी समितीनं ख्रिश्चन समुदायामध्ये असलेल्या जातीच्या उतरंडीवरती अभ्यास केला. किती इंटरेस्टिंग आहे. मंडळींनी हिंदू धर्म का सोडला? कारण हिंदू धर्मातल्या जाचक ज्या अटी होत्या, ज्या समाजातल्या शेवटच्या तळातल्या लोकांना अक्षरशः जगणं मुश्किल करत होत्या, तर त्यातली बहुसंख्य लोक, खास करून आदिवासी वगैरे मंडळी, ती ख्रिश्चन झाली. पण ख्रिश्चनामध्ये सुद्धा ती जातीची उतरंड कमी नाही झालेली. प्रोटेस्टंट, कॅथलिक हा तो आहेच, पण त्याच्याशिवाय इतर जात घटकांना जो काही त्रास होतो त्याच्यावरती कौशी समितीनं अहवाल केला. त्याची अंमलबजावणी करा अशी मागणी केरळमध्ये सुरू आहे. ज्या नन नाहीत, कारण हे पॅट्रोटिकल सोसायटी आहे ही जी ख्रिश्चन समुदायाच्या ख्रिश्चनाची व्यवस्था आहे, चर्चची व्यवस्था, ती पॅट्रोटिकल आहे. आणि त्यामुळे नन मंडळींना पेन्शन द्यावी अशा पद्धतीची ते मागणी होती आहे. पण मला आणखीन एक बाब जाणवली जी की महाराष्ट्रात बसून कदाचित फारसं आपल्याला लक्षात नाही ना, की ज्या राज्यामध्ये अल्पसंख्याक समुदायाची संख्या 40% आहे, त्या राज्यामध्ये ख्रिश्चन समुदायाने आवाहन केलं की तुमच्या मुलांची संख्या वाढवा. कारण केरळमध्ये पूर्वी अल्पसंख्याक समुदायामध्ये ख्रिश्चन दुसऱ्या क्रमांकाला होते. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम गेल्या 40 वर्षामध्ये ते प्रमाण कमी झालं आणि आता ख्रिश्चन 3ऱ्या क्रमांकावरती गेले. त्यांनी मुस्लिम समुदायाचं प्राबल्य साहित्य, संस्कृती, सिनेमा, खेळ आणि राजकारण ह्या सगळ्या क्षेत्रात आहे. म्हणजे 1967 साली, बाय द वे, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राज्यपालांचे अधिकार वापरून देशातलं पहिलं सरकार जर कुठलं बरखास्त केलं असेल तर 1957 साली केरळचं आहे. सो द मिसयूज ऑफ द पॉवर ऑफ राज्यपाल, गव्हर्नर, ही काही आजची गोष्ट नाही. पण 1967 साली जी मुस्लिम लीग, जी की बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांच्या नावाने ओळखली जाते, त्याचं राजकीय अस्तित्व आजही, खास करून नॉर्थ केरळमध्ये ते मोठ्या प्रमाणात जाणवतं. इतक्या सगळ्या निवडणुका मी केरळच्या कव्हर केल्यात, म्हणून मी हे तुम्हाला सांगू शकतो की गेल्या 3 विधानसभा आणि गेल्या 3 लोकसभेच्या निवडणुका, आणि ओमन चांडीला मी भेटलो, खूप वेळेला गप्पा मारल्या, शशी थरूर यांच्याशी खूप वेळेला गप्पा मारल्या. त्यातनं लक्षात येतं की केरळमध्ये एक नवीन संघर्ष सुरू आहे.
धार्मिक अल्पसंख्याक म्हणून जी ख्रिश्चनांची बूज होती ती कमी झाली आणि ते तिसऱ्या क्रमांकाला गेल्यानंतर चर्चमधनं सुद्धा एक भीती व्यक्त होते जी मला ह्या मंडळीकडनं समजून घ्यायची, ती म्हणजे मुसलमानाबद्दलची भीती. खरं आहे का ते? मुसलमानपासून भीती तर काय आम्हाला काय वाटली नाही ना? नाही. आता मी 40 वर्ष झाले तर आहे 40 वर्ष म्हणजे समजून 35 धरायचं कळतंय असं. 35 वर्षात इथल्या कुठल्याही मुसलमानांना आम्हाला असा की त्रास दिला नाही बाबा तुम्ही केलेला, म्हणजे दुसरा कुठलाही त्रास आपल्याला बसा बसून नुसतं कट कर. हां, त्यांच्यापासून आपल्याला काय त्रास झालेला नाही. आता त्रास होतोय म्हणजे ही मोठ्या प्रकारामध्ये होतोय म्हणते ती, आम्हाला पण हे पिक्चर बघितल्यानंतर कळालं की बाबा ही केरला स्टोरी अशी होऊ शकते. पण ह्याच्यात मला पण वाटत नाही की एवढा क्रूर आपल्यापैकी कुणालाही मुसलमानांचा काही त्रास झाला नाही 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 ना? मला अजून इथं वैयक्तिक पण मग आता धर्माचं अजून तुमचे इथं नाही, भांडण पण नाही. तुमचे ख्रिश्चन मित्र असतील की? आहेत आहेत ना? भरपूर आहेत. त्यांचं मत काय असतं? मुसलमान ख्रिश्चनांचं मुसलमानाबद्दलचं मत काय त्यांचं ऑपोजिट आहेच ते. आहे ना? त्यांचं ऑपोजिट आहे. आहे ना? ख्रिश्चनचं मुसलमानाचं ऑपोजिट आहे, पण ती दावत नाही पण ती का कुठल्या आता त्यांचं एक काम व्हायचं असेल तर ती दावणार. बरं, एक सगळ्यात मध्ये हे पिनराई विजयन जे आहेत, हां खरं तर त्यांनी पण घराणीशी आणलेले, तो एक वेगळा स्वतंत्र, त्यांच्या जावयाचा इन्फ्लुएन्स, त्यांच्या मुलीचा इन्फ्लुएन्स वगैरे. पण हा व्यक्ती कसा आहे पिनराई विजयन यांना जरा? म्हणजे तसा व्यक्ती डेंजरच आहे. डेंजरच आहे, पण ती पहिल्यापासूनच ती डेंजर आहे ती. त्यामुळे हे आधी 5 वर्ष थोडं काम केल्यागत दावलं त्यानं, हां, पण पुन्हा त्यात काही काम झालंच नाही. सगळं म्हणजे पैसा हाणायचं बिनायचं गुंडाईस हे सगळं जास्त त्यांचं त्या ह्याच्यात आहे तो. म्हणजे आता ही 5 वर्ष काढली पकडाय. ती आधी ती हे होते ते जावई लेडीज शैलेजा. शैलेजा हां. त्याच्यामुळं आलेल्या हा, तिनं जे त्यांनी नाही परतचे आता जी त्यांची सीट बसली आहे वेस अच्युतांच्या अच्युतानंद त्यांच्या पुण्याईवरती. पुण्यावर बसली का तर चेहरा त्यांचा मोहरा केला आणि माणसांनी वोट अच्युतानंदला दिला. अच्युतानंद दिल्यानंतर परत अच्युतानंद बाजूला असं एकदम जसं आपण भातात कडीपत्ता बाहेर काढतोय तसा काढून बाजूला ठेवला आणि ह्यांनी शासकीय चालू केले. कॅन यू इमॅजिन, तुम्हाला कल्पना तरी होते का की इतक्या आपल्या गावाकडच्या मराठीमध्ये केरळच्या निवडणुकीचं मी विश्लेषण करेन? हे सगळे या मंडळीमुळे शक्य झालं. शैलेच्या हो, शैलेजा टीचर. त्यांच्यामुळेच पण ते आता राजकारणातून बाहेर पडलेत तिला बहुतेक. बाहेरच काढलं ना. म्हणजे त्याने बरेच आता इथलं लेफ्टचं कसं आहे माहिती आहे का, माणूस त्यांच्यामुळं वर येतो या परत त्याचं ते अस्तित्वच बाजूला काढल्यात करते ती. आता नयनारपासून जर ही कम्युनिस्ट पार्टी एकदम मोहर आली, त्याच्या आधी पण आली एमएसएम ही होती की, पण त्यानं भरपूर चांगलं काम केलं. त्यानंतर मग इथं लेफ्ट राईट चालू राहिलं. पण आता शेवटचं जे आता ही 5 वर्ष झाली का नाही, अतिशय एकदम बेकारच. लयच बेकार आहे. पण काय बेकार तेच कळलं बेकार नाही. म्हणजे काय शिक्षण बेकार व्यवस्थित मग? नाही, शिक्षण कुठलं काम नाही. नाही, सगळं कुठल्या कामात सगळं पैसा हाणायचा नाही, भ्रष्टाचार जास्त झाला ह्या डाव्यांच्या सरकारमध्ये, हां. डाव्या सरकारमध्ये. होते ना ते मंत्री पिनराई विजयन जास्त पण मुख्यमंत्री आजारी होते. आजारी होते. त्यांचं ट्रीटमेंटसाठी अमेरिका त्या साईडला ते त्यांचं ट्रीटमेंट चालू होतं. मागं त्याने त्याच्यात लय पैसे गेले. पण असं आता तसं ते होते. ती जी 21 वर्षाची महापौर केली होती त्यांनी, त्या त्रिवेंद्रमची पहिली महापौर जी गेल्या वेळची होती ती 21 वर्षाची होती. तिचा नवरा आणि ती पण वादग्रस्त ठरली. ती कुठेतरी अपघात झाला, ते CCTV फुटेजमध्ये आठवतं ना तुम्हाला? ते मंत्रालयापाशी झाला होता. ओके, पण मला वेगळं विचार, मग त्याच्यात ते जे पिनराई विजयन आहेत त्यांच्या जावयाची आता फारच चलती असं म्हणतात, ते खरं आहे का? आता ते जावं म्हटलं तर ते पण तो मुस्लिम समुदायाचा आहे. मुस्लिम समुदाय लागल्यामुळे तर त्याला ऐकणं भाग पडते ना. आता शेवट जावा आहे. आता मध्ये मोदी आला उद्घाटनला त्या टाइमला ह्याने बोललेलं नाही म्हणले. आता ह्याने बोललेलं नाही तर कशाला बोलवायचं म्हटले ते, काय म्हणून बोलायचं? मुख्यमंत्र्याला बोलवलंय की जावयांना का नाही बोलवलं? जावायनं का बोलले नाही? मग तसं म्हटलं तर मग त्यांना मंत्री बाकीचे केलं असं- वाटतं ना जावयाला? हो आता आपल्या काय म्हणते ते रस्त्याचा रस्ते आणि बांधकाम विभाग, कमी तर काय म्हणते त्याला मग ह्याच्यात PWD. PWD त्याचं मंत्रिपद त्यांच्याकडेच आहे. बरेच काम आता हे सरकारचं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम पण मीच केलं म्हणतो या. पण आता हे सगळं डाव्यात सुरू असताना ती काँग्रेसवाले पण खूप भांडायला लागलेत. नाही तर ते रमेश चन्नीथला आपले प्रभारी, त्यांचंही नाव मी ऐकलं भांडण्याचे. आता इथं चाललंय smart आता चाललंय cityचं तेच. काम चालू आहे. आता स्मार्ट सिटीचं काम चालू आहे हे म्हणते ते आम्ही केलं. नाही पण काँग्रेसमध्ये बी आपापसात भांडतायत म्हणा की. काँग्रेसमध्ये बी आपापसात भांडणं आहेत. अजून तरी उद्या इलेक्शन आहे तरी पण अजून त्यांचं एक झालं नाही. मुख्यमंत्र्याचा चेहरा अजून मोहरा आला नाही. आणि इथं इलेक्शनचं कसं आहे माहिती का, इथं जवळजवळ 60% मुसलमानाच्या सीट आहेत ज्यादा तर.
140 लेफ्टमध्ये मुसलमानाचं वर्चस्व जास्त आहे. जसं मुसलमान म्हणतील मंत्री लोक तसंच लेफ्ट नाही, पण उलट आहे. म्हणजे माझी माहिती अशी की काँग्रेसमध्ये LDF म्हणजे ह्या मुस्लिम लीगमुळे ते प्रमाण जास्त आहे. हां, पण आता लेफ्टला सुद्धा मुस्लिमचंच ऐकायला लागतंय. जे मुस्लिम सांगतील तीच लेफ्ट निर्णय घेते. ह्यांच्याकडनं कोणाला ती जरी आलं तर काय, काँग्रेस जरी आलं तर मुसलमानाचं जास्त पण आता तुम्हाला सगळ्यांचं मत आहे की ह्या वेळेला काँग्रेसचं सरकार आहे. काँग्रेस बरोबर ना? ह्याच्यापेक्षा वेगळं कोणाचं मत नाही आहे ना. थांबूया आपण इथे. वेळेची मर्यादा आहे. अत्यंत सखोल असं विश्लेषण या मराठी बांधवांनी त्यांच्या मल्याळी आणि बघा, संस्कृती कळल्याशिवाय, समाज कळल्याशिवाय तुम्हाला राजकारणाचं विश्लेषण करता येत नाही. मी ज्या वेळेला मी भारत यात्रा जी केली होती 20 राज्यातली, त्यात मी अनेक सर्वसामान्य मंडळींशी बोलायचो. त्यांचे अंदाज अचूक असायचे आणि पत्रकार जेव्हा बोलायचे त्यावेळेला मला असं वाटायचं की ते त्यांच्या कुठल्या तरी एका विशिष्ट अशा दृष्टिकोनातून बोलत आहेत. त्यामुळे मला ह्या मराठी बांधवांचे आभार मानायचे की त्यांनी इतक्या सखोलपणे शुद्ध मराठीमध्ये त्रिवेंद्रम म्हणताय, काय म्हणतात, थिरुअनंतपुरम आहे. इथला राजा आहे त्रावणकोर, राजाचं नाव आहे तर त्या थिरुअनंतपुरममधून हे मी विश्लेषण करतोय. थांबूया आपण इथे. 5ही राज्याचं तुम्हाला विश्लेषण इतक्याच इन डेप्थमध्ये पाहायला मिळणार. थँक्यू फॉर वॉचिंग.